नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक भरत तांबोळकर. आपण सौ के काकू कृषी महाविद्यालयामध्ये आहोत आणि या ठिकाणी बघतोय की छान प्रकारे मशरूम, ज्याला अळंबी म्हणतात, किंवा गावाकडे त्याला कुत्र्याच्या छत्र्या म्हणतात, तर अशा ह्या मशरूमचं उत्पादन या ठिकाणी घेतल्या जात आहे आणि त्याचं आहारामध्ये किती महत्व आहे किंवा कशा प्रकारे त्याचं उत्पादन घ्यावं याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन आपल्याला या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत तर ते करणार आहेत. तर त्या विषयी आपण जाणून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे आपण मशरूम साठी हे बनवलेलं आहे, तर ही रूम जी बनवली, तर ही का अशी नेमकं याच्यामध्ये काय असं वेगळं व्यवस्था करावं लागते का तुम्हाला याच्यासाठी? सर याला पहिले आपल्याला स्टरलाइज करून घ्यावं लागतं. या रूमला स्टरलाइज निर्जंतुकीकरण करून घ्यावं लागतं. बरं, ठीक आहे. आणि ही बंद रूम दिसते मला सगळं, नेमकं काय कारण याचं? सर स्ट्रॉ वगैरे म्हणजे हे ग्रो करण्यासाठी अंधारी खोलीच लागते आपल्याला, बरोबर? मशरूमला वाढवण्यासाठी किंवा त्याचं उत्पादन घेण्यासाठी अंधाऱ्या खोलीची आवश्यकता आहे. एकदम सगळी बंदिस्त खोली लागते, तेव्हाच आपण हे मशरूम प्रोडक्शन घेऊ शकतो. म्हणजे हा व्यवसाय आपण बंदिस्त घरामध्ये करू शकतो. लक्षात घ्या, शेतामध्ये आपण उत्पादन घेतो, पण हा बंदिस्त ठिकाणी आपण उत्पादन घेऊ शकतो. हा अतिशय महत्वाचा, युवकांना रोजगार करण्यासाठी खूप महत्वाचा आहे हा, हे जाणून घ्या. तर बघू याच्यामध्ये हे जे तुम्ही बेड बनवलंय किंवा हे जे दिसतंय बॅग मध्ये, हे नेमकं काय, याच्यात काय भरलंय? सर याच्यामध्ये सोयाबीनचा भुसा, बरं, तुरीचा भुसा किंवा पेंडी. ओके, म्हणजे कुठलेही हे भुस्से आपण वापरू शकतो. म्हणजे गव्हाचा काढ सुद्धा याच्यात वापरू शकतो. साळ आहे की नाही, म्हणजे तांदळाचं सुद्धा आपण आपल्याकडे भेटत नाही पण तेही वापरू शकतो. बरं, याला कसं काय काळजी करायची, याच्या अगोदर कसं भरायचं ते? सर याला पहिलं स्टरलाइज करून घ्यायचं, म्हणजे निर्जंतुकीकरण करायचं 24 तास 22-3 मध्ये किंवा गरम पाण्याच्या ह्याच्यामध्ये चालेल. अच्छा, हा. आणि त्यानंतर हे पिशवी मध्ये भरायचे, म्हणजे या पॉलिथिन मध्ये भरायचे. आणि मग याला किती दिवस असं ठेवायचं बंद करून? सर त्याला म्हणजे पिनिंग करून ह्याच्यात काय भरतात का, म्हणजे ग्रो होण्यासाठी, मशरूम येण्यासाठी काय असतं याच्यामध्ये? सर स्पॉन भेटतो आपल्याला, म्हणजे त्याचं बीज, बघा बीज भेटतंय त्याचं मशरूमचं, ते बीज याच्यामध्ये टाकायचं. ते कशा पद्धतीने टाकतात, त्याची अरेंजमेंट कशी असते? सर ते पहिले आपल्याला स्ट्रॉचा एक लेअर घ्यायचा, म्हणजे जो आपण तयार केलेला स्ट्रॉ आहे तो टाकायचा, त्याच्यावरती बीज टाकायचं, साईडने पुन्हा थर टाकायचा, पुन्हा स्ट्रॉ आणि त्याच्यावर परत बीज. अशा पद्धतीने किती थर करायचे त्याच्यामध्ये? 3 ते 4 करायचे. त्यानंतर 3 ते 4 थर करायचे. त्यानंतर हे बांधून ठेवायचे. किती दिवस अशाच अवस्थेत ठेवायचे? 7 ते 8 दिवस. 7 ते 8 दिवसानंतर मग पुढची स्टेज काय असणार याच्यानंतर? सर त्यानंतर आपलं स्पॉन जे तो रन होईल सर, म्हणजे अशा प्रकारे जर्मिनेशन व्हायला लागेल. अच्छा, म्हणजे हा, इथं बघू शकतो आपण, हे थोडं थोडं असं फुटायला लागले, जर्मिनेशन व्हायला लागले, तर हे असं होईल. आणि त्यानंतर मग हे किती दिवसात आपल्याला मशरूम काढायला मिळते? सर साधारण आपल्याला ह्याची हार्वेस्टिंग, फर्स्ट हार्वेस्टिंग 21 ते 22 दिवसामध्ये. म्हणजे हे तयार केल्यापासून 21 दिवसानंतर आपण हार्वेस्टिंग करू शकतो. आणि जे मोठमोठे झालेत, असंच ना, मोठे झालेले हे काढायचे. आणि किती वेळेस आपण याची हार्वेस्टिंग करू शकतो या बेड? सर 4-5 टाइम ह्याची हार्वेस्टिंग करू शकतो. बरं, मग हे एवढं जे बेड आहे, तर अशी ही संकल्पना खूप छान आहे तुमची, हा नाही, म्हणजे जास्तीत जास्त संख्या बसण्यासाठी. मग 1, 2, 3 असे तुम्ही 4-5 करू शकता, 3, 4 तुमच्या याच्यानुसार, आहे की नाही, अरेंजमेंट. आणि मग हे जेव्हा तुमचं हे झालं सगळं काढल्यानंतर, मग याला मशरूम हे किती याच्यात किती उत्पादन मिळतं एका बेडला? सर एका बेडला जवळपास आपल्याला 3 ते 3.5 किलो. अरे वा, चांगलं उत्पादन. 2 पासून 3-3.5 किलो पर्यंत उत्पादन मिळतं, चांगलं आलं तर. अरे वा, छान आहे. आणि मग हे असं तुम्ही एका जागेवर, म्हणजे इथं किती व्यवस्था केली, अशी किती बेड असतात? आपल्याकडे सर 100 ते 120. बघा मित्रांनो, 100 ते 120 बेडची कॅपॅसिटी या ठिकाणी. एक छोटी रूम आहे, फक्त एक 15 बाय 40 रूम असेल. या रूम मध्ये एवढी छान व्यवस्था आहे. आणि जवळजवळ 40 ते 50 हजार रुपयाचं किती दिवसामध्ये? 1 महिन्यामध्ये. बघा, 1 महिन्यामध्ये जवळजवळ 40 ते 50 हजार रुपयाचं उत्पादन एका छोट्या रूम मध्ये आपण घेऊ शकतो. अशा जर आपले आणखी रूम असतील किंवा आणखी मोठी लॅब असेल तर आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो. आणि कमी खर्चामध्ये. याला किती खर्च येतो बरं? हे इन्व्हेस्टमेंट काय आहे? इन्व्हेस्टमेंट याला 6 ते 7 हजार रुपये इन्व्हेस्टमेंट एवढ्यासाठी, 100 बेडसाठी. हो सर, म्हणजे स्ट्रॉ आणण्यासाठी आणि त्याचा जो स्पॉन आणणे. आणि बाकी हे तर मटेरियल तुमचं हे तर कायमस्वरूपी तुम्हाला उपयोगातच येणार आहे. आणि दुसरी काय याच्यात काळजी घ्यावी लागते किंवा दुसरे काही काम असतात का नित्य नियमाने तुम्हाला जे करायचं? सर याला म्हणजे हार्वेस्टिंग म्हणा, काढणी करण्यासाठी जर पाणी टाकणे. पाणी कसं द्यायचं? सर आपल्याकडं स्प्रेअर आहे सर, त्या स्प्रेअर या स्प्रेअर. अच्छा, हे बघा, हा स्प्रे आहे. म्हणजे याला तुम्हाला असं याला पाणी मारायचे. कसं डेमो एकदा दाखवा. हा, अच्छा, ओके. तर हे पाणी पण मारायचंय. आणि त्यानंतर मग हे दिवसातून किती वेळेस करायचं पाणी? सर दिवसातून 2 टाइम पाणी मारायचं. अच्छा, आणि बाकी दुसरं काही? मग इथं आपण त्यामुळे कोणाला येऊ देत नाही, म्हणजे क्वांटमिशन होण्याची पण शक्यता असते.
जर आपला बेड फेल होण्याचे इथं मागे एक्झाम्पल पण आहेत. सध्या हा कमर्शियल आणखी चालू झालेला नाही, आता इथून पुढे चालू होईल. आता स्ट्रॉ उपलब्ध नाही, त्यामुळं यांचं आणखी पुढे प्रोडक्शन वाढणार आहे. तर आता सध्या फक्त यांनी सुरुवात केलेली आहे. स्ट्रॉ आल्यानंतर पुढे तुमचा मानस आहे की आणखी मोठ्या प्रमाणात करायचंय. मागं पण भरपूर रिकामी जागा आहे, भरपूर आपण या ठिकाणी करू शकतो. तर छान आहे याच्यामध्ये. आणि याचं मार्केट कुठं करतात आपण? सर याचं मार्केट म्हणजे आपल्या हॉटेलमध्ये रिक्वायरमेंट असते याची, पुन्हा जिम मध्ये आणि डॉक्टर्स लोकांना वगैरे. म्हणजे तुमची स्किल चांगली डेव्हलप झाली, तुम्हाला पण अनुभव आला याच्यातला, तुम्ही पण चांगल्या प्रकारे हे करू शकता. बरं, मग आता तुम्हाला असं वाटतं का की तुमचं BSc ऍग्री झाल्यानंतर तुम्ही पुढे हा व्यवसाय करावा किंवा करण्याची तुमची इच्छा काही जागृत झाली का? स्किल डेव्हलप झाली का तुमच्यामध्ये? स्किल झाली डेव्हलप, कारण याच्यामध्ये कमी खर्चामध्ये आपण जास्त. बरोबर आहे. म्हणजे असे काही व्यवसाय आहेत मित्रांनो की ज्या व्यवसायामध्ये आपल्याला अगदी कमी खर्च लागतो आणि कमी खर्चामध्ये आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो. जसं हे मित्रांनी सांगितलं की आम्ही एवढ्या छोट्या रूम मध्ये 40-50 हजाराचं मशरूम आम्ही एका महिन्यामध्ये तयार करतो. म्हणजे हा खूप महत्वाचा संदेश आहे सर्व बेरोजगार युवकांसाठी. खूप महत्वाची गोष्ट आहे ही. शेतकरी नाही तर जे शेतकरी नाही तेही ह्या व्यवसायाला करू शकतात. जे ऍग्रिकल्चर नाही त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे काही ट्रेनिंग वगैरे कोणी येतात का लोक विचारपूस करण्यासाठी, चौकशी? हो सर येतात. कुठले लोक येतात? वेगवेगळे शेतकरी लोक येतात. मग त्यांना तुम्ही मार्गदर्शन करतात? हो सर. बरं, मग तुम्ही त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर असं कोणी आहे की त्यांनी चालू केलं, काही अनुभव आहे? बरेच अरे उदाहरण. वा, चांगलंय. बघा, इथून येऊन चौकशी करून आपल्या महाविद्यालयात येतात, इथं विचारतात आणि इथून जाऊन ते स्वतः विचार करतात. असे तुमचे सिनियर लोक पण आहेत का ज्यांनी काही असं युनिट चालू केले? हो सर. बघा, म्हणजे इथून शिकल्यानंतर नक्कीच आपली स्किल डेव्हलप होते, आपल्यामध्ये करण्याचं हे काहीतरी करून दाखवण्याचं मानस तयार होतं. तर नक्की मला वाटतं या सर्व माहितीचा आपल्याला लाभ होईल. आजच्या या कृषी सत्रामध्ये आपण खूप महत्वाची माहिती युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही तुमचा नाव आणि नंबर द्याल जेणेकरून ज्यांना ही व्यवसाय सुरू करायचा किंवा ही माहिती आवश्यक आहे किंवा अधिक माहिती आवश्यक आहे, कारण कमी कालावधीमध्ये आपल्याला सर्व गोष्टी कव्हर करू शकत नाही आपण. तर त्यासाठी तुमचा नंबर एकदा सांगा. 83 80 88 32 04. तर नक्की शेतकरी मित्रांनो या नंबरवर आपण संपर्क करा. तुमचं नाव पण सांगा. महेश मुंडे. महेश मुंडे विद्यार्थ्याचं नाव आहे. आणि हा विद्यार्थी तुम्हाला नक्कीच आवश्यक तेवढी माहिती देईल आणि या माहितीचा आपण वापर करावा आणि व्यवसाय चालू करावा अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर आपल्या जवळपास काही वेगवेगळे असेच व्यवसाय असतील किंवा व्यावसायिक असतील तर त्यांचीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून ते आम्ही अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आजच्या कृषी सत्रामध्ये खूप छान माहिती आपण कमी वेळेमध्ये दिली, त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार. आणि या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. नक्की आम्हाला सपोर्ट करा. कमेंटमध्ये काही त्रुटी असतील किंवा काही माहिती असेल तर आम्हाला नक्की कळवा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.